नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे द रिंगण लाईव्ह या व्यासपीठामध्ये बेधडक या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील. नमस्कार. नमस्कार. बेधडक या कार्यक्रमामध्ये आज आपला विषय आहे विचारधारा. विचारधारा या विषयावर प्रामुख्याने आपण चर्चा करणार आहोत. विचारधारा असेल, नीतिमत्ता असेल, राजकारणासंदर्भामध्ये आज सध्या तो ज्वलंत विषय असल्यामुळं या विषयाची आपण प्रामुख्याने निवड केलेली आहे. विचारधारा म्हणजे व्यक्ती किंवा समूहाच्या श्रद्धा, मूल्ये आणि विचारांचा संच जे जीवन, समाज आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात आणि याला मराठीमध्ये विचारधारा असं म्हणतात, इंग्रजीमध्ये आयडियोलॉजी म्हणतात. बरोबर. तर सध्या राजकारणामध्ये एकंदर नीतिमत्ता असेल, विचारधारा ही ढासळत चाललेली आहे असं आपल्याला वाटतं का? गोपाळराव, तुमचं अभिनंदन खरं म्हणजे आज की तुम्ही दिवसभर खूप मोठा रिसर्च करून आणि अभ्यास करून एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा आज हा जो योग जुळवून आणलेला आहे. खरं म्हणजे एखाद्या चॅनलवर किंवा एखाद्या वर्तमानपत्रात किंवा एखाद्या माध्यमात विचारधारा या गोष्टीवर चर्चाच होत नाही आणि ती गेली 12 वर्ष होत नाही. 2014 पासून हा विषय विचारधारा वगैरे काही विषय चर्चा कोणीच करत नाही. म्हणजे कोणीच करत नाही, म्हणजे एक पक्ष करत नाही बाकी करतात असं नाही. असं ती कोणीच करत नाही सध्या पूर्णपणानं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, देशाच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्यापासून आपल्याकडे विचारधारा या एका महत्वाच्या संज्ञेला आणि त्याला अभिप्रेत असणाऱ्या वर्तनाला खूप मोठं महत्व आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये किंवा भारताच्या या लोकशाहीमध्ये आपल्या खास ते महत्व होतं. आणि बघा, 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले, ठीक आहे, ते त्यावेळेला ते हिंदुत्वाचा विचार घेऊन लोकांच्या समोर गेले. ठीक आहे, आपण असं म्हटलं त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये की एक विचार हा उजवा विचारसरणी सत्तेवर आली आहे, डावी विचारसरणी असलेले किंवा मध्यम मार्गी विचारसरणी असलेले गांधी नेहरूवादी लोकांचा पराभव झालाय इथपर्यंत आपण मानत गेलो. पण पुढे पुढे मात्र जसजशी सालं पुढे होत गेली आणि पक्षांतर वाढली, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड झाली. त्यातही जेवढे म्हणून प्रादेशिक पक्ष देशामध्ये आहेत, जेवढे म्हणून त्या प्रादेशिक पक्षांची हालत नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळामध्ये अत्यंत वाईट अशी झालेली आहे. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं, महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले सुरुवातीच्या पहिल्या काळात, तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या जे दोन पारंपरिक नैसर्गिक मित्र असलेल्या किंवा दोघांची विचारसरणी सारखी असलेले दोन पक्ष सत्तेत आलेले आपल्याला आधी हा विचार. त्याही वेळेला आपल्याला असं वाटलं, चला हे नैसर्गिक मित्र जिंकलेले आहेत, हिंदुत्ववादी विचाराचा विजय झालाय, बाकी पुरोगामी विचाराचा पराभव झालाय महाराष्ट्रामध्ये. शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारे किंवा गांधी नेहरू पटेल यांचा जो काँग्रेस विचार आहे मध्यम मार्गाचा, या लोकांचा पराभव झाला असं आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणलं. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांदा म्हणजे 14च्या नंतर 1900 ज्या निवडणुका झाल्या त्या दुसऱ्यांदा जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला पुन्हा मॅन्डेट दिला त्याला. खरं म्हणजे त्याही वेळेला महायुतीचाच सरकार महाराष्ट्रात यायला हवं होतं. मग ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते किंवा इकडे भारतीय जनता पार्टीचे लोक मुख्यमंत्री झाले असते. परंतु काय प्रकार घडला की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांच्या बरोबर गेले. हा धक्कादायक निर्णय होता. काँग्रेस बरोबर काँग्रेस पुन्हा आली, शरद पवार आणि काँग्रेस असे वळून आणली. काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाण्यामध्ये त्याही दिवशी
रस नव्हता की काँग्रेस अशी एका हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांबरोबर एकत्र येते आणि सरकार स्थापन करते. ही गोष्ट काँग्रेसला मानणाऱ्या लोकांना पण त्या काळामध्ये आवडली नाही. परंतु शरद पवारांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी ज्या पद्धतीने सोनिया गांधीच्या समोर जाऊन हा विषय मांडला किंवा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर प्रवास आपल्याला थांबवायचा असेल, त्यांची घोडदौड जर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला हे केलं पाहिजे. ही गोष्ट जेव्हा त्यांनी सोनिया गांधीच्या लक्षात आणून दिली किंवा त्यांना तसं तयार केलं, बिंबवलं आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं ही महाविकास आघाडी स्थापन झाली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्या दिवशी खरं तर त्या दिवशी महाराष्ट्रातला विचारधारा जो काय असते, विचारधारा नावाचा जो प्रकार आहे हा पूर्णपणे संपण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पुढे पुढे तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने त्यांचा जो स्वतःचा विचार होता हिंदुत्वाचा, हाही विचार गुंडाळून ठेवला, पूर्णपणाने बाजूला ठेवला आणि आपल्या पक्षामध्ये काँग्रेसी विचाराच्या लोकांची भरती त्यांनी सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उचला आमदार फोडा आपल्या पक्षात घ्या, काँग्रेस पक्षाचे आमदार उचलायचे आपल्या पक्षात घ्यायचे. शिवसेना तर त्यांनी पूर्णच फोडली. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यामुळे त्यांचं सरकार स्थापन झालं पूर्णपणे. आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, हे काय पाहतोय आपण, हे सरकार कोणाचं आहे, विचारधारा महाराष्ट्राची कुठली आहे, जे जे राज्य किंवा जो प्रांत देशाला वैचारिक दिशा देतो असं एकेकाळी आपण म्हटलं होतं. आणि त्या प्रांताची अशी अवस्था की ज्या प्रांताचा स्वतःचा जो विचार आहे, महाराष्ट्राचा म्हणून एक विचार होता. महाराष्ट्राचा काय विचार होता? महाराष्ट्रामध्ये नीतिमूल्याचं राजकारण, नीतिमूल्याचं वर्चन, लोकशाहीचं संवर्धन करत असताना सुद्धा लोकशाहीला कुठेही धक्का लागू न देता अत्यंत नैतिकतेने आपले विचार पुढे ठेवून लोकांच्या समोर जाणे, निवडणुका लढवणे, सत्तेवर येणे किंवा सत्तेतून विरोधकात बसणे, हा जो महाराष्ट्राचा विचार होता गोपाळराव, हा संपूर्णपणे नष्ट झाला. आज एका पक्षात असलेला नेता उद्यापर्यंत तो त्या पक्षातच राहील की नाही, ही विचारधाराच टिकेल की नाही, अशा प्रश्न, असा संभ्रम देशभरामध्ये निर्माण झाला. पुन्हा आता मध्यंतरी 2010 मध्ये महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला शिक्षणाचा आईचा घो हा चित्रपट आला होता. प्रचंड गाजला तो. म्हणजे गेले काही वर्ष शिक्षणामध्ये जे काही खेळखुणाबा चालू आहे, करेक्ट आहे, म्हणजे आपण सगळेजण बघतायत त्यामध्ये. होय होय होय. तर काही करून मुलांना आपल्या पुढच्या वर्गात ढकलल्याची ती स्पर्धा लागली होती. होय. तर तसा शिक्षणाचा असो नसो पास ढकलम पास, तर तसा हे तुमच्या माझ्या काळामध्ये नव्हतं किंवा आपल्या पूर्वीच्या पिढीच्या काळामध्ये नव्हतं. तर ते पासच व्हावं लागत होतं. ते गुरुजी काय 1-2 मार्क वाढवत नव्हते आपल्याला. आणि नापास ही नापास हा एक पक्षपूर्वाच्या काळामध्ये होता. पास हा पक्ष होता आणि नापास हा दुसरा पक्ष होता. आता नापासाचा पक्ष जोर झालाय. तर याला धरून मी असं एक कोट करतोय की विचारधारेचा आयचा घो आणि कोणी कोणासोबत गो, अशी अशी परिस्थिती झाली सध्या. ते म्हणजे कसं आहे बघा, शिक्षणाच्या आईचा घो महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा आणि आजच्या चर्चेचा तुम्ही खूप छान समन्वय घडवून आणलेला. असंच झालंय ना, सध्या विचारधारेचा आईचा घोच झालाय ना. भारतीय जनता पार्टी महापालिकेत नगरपालिकेत यमाम बरोबर युती करते 2 ठिकाणी. यापेक्षा या राज्यात वेगळं काय वाईट असू शकतं किंवा यापेक्षा या देशात एमआयएम वाईट आहे असं आपण म्हणणार नाही. बरोबर. किंवा बीजेपी वाईट आहे असं आपला दावा नाही. परंतु तुम्ही एक विचार लोकांच्या समोर ठेवता, हिंदुत्वाचा विचार, प्रखर हिंदुत्वाचा विचार तुम्ही लोकांच्या समोर ठेवता आणि जेव्हा सत्ता स्थापन करायची पाळी येते आणि तुमचं तिथं संख्याबळ जुळत नाही, तुम्ही एमआयएमला सोबत घेता. आणि मग देशभरामध्ये मग सतत तुमचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, तुमचे संघाचे प्रमुख असतील, तुम्ही सगळे लोक सतत एमआयएमला किंवा मुस्लिम समुदायाला, समाजाला, त्यांच्या धोरणाला, त्याला पाकिस्तान म्हणून हिनवायचं, हिरवे म्हणून हिनवायचं, मुस्लिम लीग, अनेक गोष्टी म्हणून हिनवायचं आणि तुम्ही पुन्हा त्याच्यावर युती करायची. मुस्लिम खरं सांगू का तुम्हाला गोपाळराव, भारतीय जनता पार्टीचं मुस्लिमांच्या बरोबरचं भांडण किंवा वाद हा वादच नव्हता. ते देशातल्या
सत्तेसाठी निर्माण केलेली ती एक संधी होती, किंवा तो एक प्रकार सत्तेसाठी केलेला होता. कारण यापूर्वी जनसंघाच्या आपण जर इतिहासात गेलो तर मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती बीजेपी. हो, पूर्वीच्या जनसंघाने देशामध्ये विश्व हिंदू परिषद आणि जनसंघ मिळून केलीच होती. त्यामुळे त्यांना मुस्लिम विचारधारेचं वावडं भारतीय जनता पार्टीला आहे हे काही पटत नाही. तर ती पूर्वी त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केली होती. आणि अलीकडं आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला यमान बरोबर युती करावी लागली. इथे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा पूर्ण पराभव झालेला आहे. भारतीय जनता पार्टी आता हिंदुत्ववादी पार्टी उरलेली नाही, किंवा शिवसेना एकनाथ शिंदे हेही हिंदुत्ववादी उरले नाही, किंवा शरद पवार हेही आता पूर्णपणे पुरोगामी उरलेले नाहीत, कारण ते शिवसेनेबरोबर गेलेच आहेत, किंवा महाराष्ट्रातली काँग्रेस हीही आता मध्यम मार्गे पुरोगामी उरलेली नाही, तीही एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी झालेली आहे. तर आता कोणाकडे बघायचं, कोणाकडे, असा एक मोठा प्रश्न सध्या देशामध्ये निर्माण झालाय. आणि विचारधारा हा शब्द आता कथा कादंबरीमध्ये, पुस्तकांच्या मध्ये आपण वाचतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ते महानगरपालिका निवडणुकीनिमित्त. त्यांनी मुंबई महापालिकेत एकत्र निवडणूक लढवली, कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र निवडली. पण निवडून आल्यानंतर कल्याण डोंबिवली मध्ये वेगळाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. मनसेचे 2 आमदार इकडे गेले. बरोबर आहे, एकनाथ शिंदेला पाठिंबा दिला. या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांच्या आपण लक्षात आणून देतोय. आणि आपला हा कार्यक्रम करायचा बहुतेक तुमचा गोपाळराव हेतू असला पाहिजे की मतदार म्हणून जे या देशामध्ये नागरिक आहेत, किंवा सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, खालच्या लेवलवर काम करणारे, जमीन लेवलवर काम करणारे कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांनी विनाकारण आपल्या पक्षाचं अतिप्रेम आपल्या डोक्यामध्ये घेऊन दुसऱ्याचे डोके फोडायला पुढे जाऊ नये. बरोबर. कारण यांची कोणाची कसलीच विचारधारा सध्या शिल्लक उरलेली नाही. भारतीय जनता पार्टी ही मुस्लिमांच्या विरोधाची पार्टी म्हणून तुम्ही लोकांना सांगता, आणि एका नगरपालिकेमध्ये आता 8-8, 10-10 तिकीट आता तुम्ही मुस्लिम समाज, आपलं लातूर जिल्ह्यातलं उदाहरण आहे ना. भारतीय जनता पार्टीने अनेक ठिकाणी महापालिकेत असेल किंवा नगर मुस्लिमांच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली. ते लोकसभेला देत नाहीत, लोकसभेला खासदारकीला तिकीट त्यांनी कुठल्या मुस्लिम समाजाला देत नाहीत, परंतु नगरपालिकेपासून ते सगळ्या क्षेत्रामध्ये ते आता तिकीट देत आहेत. त्यामुळे त्यांची विचारसरणी ही पूर्णपणे शुद्ध हिंदुत्वाची आता उरलेली नाही, ती अशुद्ध झालेली आहे. मनसेचे माजी आमदार व नेते राजू पाटील यांनी एक फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे, ती आता आपण वाचून दाखवतो मी प्रेक्षकांना. ते कल्याण डोंबिवलीमध्ये जो प्रकार झालेला आहे त्याबद्दल त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही 5 नगरसेवक वेगवेगळ्या पक्षातून त्यांना निवडून आलो आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्जबाजारी असल्याने प्रभाग विकासासाठी निधी मिळणे कठीण आहे, आणि त्यामुळे नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेत सहभागी झाल्यास तर नगर विकास खात्याकडून आम्हाला निधी मिळेल, म्हणून आम्ही या संपूर्ण पक्षांतराच्या पाठीमागचा जो या सर्व माकड उड्याच्या पाठीमागचा जो सगळ्यांनी विचार मांडला ना, तो विकास विचार मांडला. अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, असे भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी होतात आणि जाहीरपणे सांगतात की मला विकास करायचा आहे, मला विकास, माझे आमदार जिथून निवडून आले त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. आता त्यांचाच फक्त विकास होतो का जे सरकारमध्ये सहभागी आहे, किंवा महापालिकेमध्ये त्याच प्रभागांचा फक्त विकास होतो का जे सरकारी पक्षाचे निवडून आलेले आहे? खरं म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे, प्रशासन व्यवस्था कुठे चाललेली आहे? समजा एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरा पक्ष एक विपक्ष म्हणून तो बाजूला आहे, विरोधी पक्ष म्हणून बाजूला, त्यांना निधी द्यायचाच नाही का? त्यांच्या मतदारसंघातली कामं करायची नाहीत का? विरोधी पक्षाच्या मतदारसंघातली जनता ही महाराष्ट्राची जनता नाही का? आणि त्या लोकांना न्याय द्यायचा नाही का? असा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. परंतु याही पापक कर्माला उद्धव ठाकरेंच्या सरकारपासूनच सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सर्वांना समान निधीचं वाटप होत नव्हतं, आणि देवेंद्र फडणवीसांच्या आताच्या काळामध्ये तर त्याचा इतका कळस झालेला आहे की फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना
आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार त्या तिजोरीवर जाऊन बसलेले आहेत, म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला तो आणि ते मग आपल्या आमदारांना खूप मोठा निधी देतात आणि इतर मतदारसंघावर ते अन्याय करतात. खरं म्हणजे सत्तेत असलेल्या कुठल्याही लोकांनी निधीच समान वाटप केलं पाहिजे, त्याही लोकांना न्याय दिला पाहिजे. जनता आपली आहे ना, आमदार भलेही विरोधी पक्षाचा असेल, त्याला निवडून देणारे लोक हे महाराष्ट्राचे आहेत, मराठी आहेत, आपली लोक आहेत ना, मग त्यांच्या विकासाला निधी द्यायला नको का? आता हे राजू पाटील हे जे मनसेचे एकमेव, हा खरा म्हणजे निष्ठावान मनुष्य हो. जेव्हा राज ठाकरेला सगळे सोडून गेले, एकमेव होते तेव्हा हे राजू पाटील हे तिथं एकमेव निष्ठावान राहिले. आणि आताच कसा घोटाळा झाला आणि राजू पाटलाला विकासाचा एवढा ध्यास, म्हणजे स्वतःचा विकास करायचा काय करायचं. ते काल अशी चर्चा मुंबईमध्ये होती की आमदार या नगरसेवकांची जी किंमत आहे ना, ही कितीतरी कोटी रुपयामध्ये आहे. एखादा नगरसेवक फोडणं साधी गोष्ट नाही. 25 कोटी पासून पुढे बोलावं लागतं. बोली स्टार्ट होते 25 कोटी पासून पुढे. भयानक आहे, अवघड. म्हणजे मला 35 कोटी 40 कोटी 35 कोटी अशा कोटीमध्ये नगरसेवकांची जेव्हा बोली लागते, तेव्हा त्या महापालिकेमध्ये असं काय दडलेलं असेल मित्रांनो, की कोट्यावधी रुपये खर्च करून लोक निवडून महापालिकेत जाण्यासाठी धडपडतात, किंवा पक्षांतर करायचं असेल तर आपल्या पक्षांतराची कोट्यावधीची बोली लावतात. विचार करा, ही सगळी लोक खरंच जनतेच्या प्रभागाच्या विकासासाठी महापालिकेत जातात काय, हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपलब्ध होतो. कल्याण डोंबिवली नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस मनसेचे 2 नगरसेवक फुटून शिंदे सेनेमध्ये गेले, त्याबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हणाले की नीतिमत्ता ओंडक्यासारखे वाहून जाऊ नये, असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आज माध्यमांना. संजय राऊतांनी नीतिमत्तेची भाषा करू नये. संजय राऊत नीतिमत्तेची भाषा जर करायची असेल तर ती त्यावेळेला का नाही केली, ज्या वेळेला तुम्ही शरद पवारांच्या बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. म्हणजे पापाचं पहिलं रुपटा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लावलेले आहे. हे संजय राऊत यांनीच लावले. याने आता नीतिमत्तेच्या गोष्टी कराव्यात, हे काही महाराष्ट्राला नक्कीच पटणार नाही. आता हे विचारधारा कुठल्या परिस्थितीत आता जाणार आहे, कुठल्या पुढे काय होईल त्या विचारधारेचा? हा एक महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे की कुठल्याही गोष्टीचा एखादं झाड बघा, एखादा वृक्ष कसा असतो, तो कसला, गोड आंब्याचा असू दे किंवा विष वृक्ष असू दे, तो असा वाढतो. सुरुवातीच्या काळामध्ये तो गोंडच दिसतो, आणखीन थोडासा बहरला तर तो त्याला फुलं वगैरे आल्यावर कसलाय असो पण छान वाटतं. फुलं आलेत, बहरलाय, हा हिरवा झालाय, छान झालाय. पुढे त्याला वाईट फळं लागायला लागतात आणि मग त्या झाडाचं फळ लोकांच्या पोटात गेलं की त्याचा अंत व्हायला सुरुवात होतो. कुठलीही गोष्ट राजकारणातली असो, विचारधारेमधली असो, कुठलीही गोष्ट असो, संस्थेच्या जीवनातली असो, व्यक्तीच्या जीवनातली असतो, एक काळ येतो पूर्णपणे की त्या काळामध्ये त्या विषयाची पानगळ होते पूर्णपणे. आता पूर्णपणे विचाराची पानगळ होत चाललेली, म्हणजे विचाराच्या वृक्षाला एकही पान राहू नये याची काळजी सध्या नियती घेते एकीकडे. परंतु जेव्हा या विचार वृक्षाची पानगळ आजची जी आहे, दूषित झालेली पानगळ, ही पूर्णपणे संपून गेल्यानंतर जेव्हा हा जो विचाराचा वृक्ष आहे तो असा पूर्णपणे एकटा होईल, पानांशिवाय, फळांशिवाय, फुलांशिवाय असा केवळ एकटा होईल, तेव्हा त्याला नवी पालवी फुटायला लागेल. महाराष्ट्र हे खूप महत्वाचं राज्य आहे. छत्रपती शाहू महाराजांचं हे राज्य आहे, त्यांच्या विचारावर चाललेलं हे राज्य आहे. ही संतांची भूमी आहे, ही महंतांची भूमी आहे, ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. इथे राजकारणी सुद्धा एवढे मोठे झालेले आहेत की त्यांच्या चारित्र्यावर एखादा संशय व्यक्त केला, त्यांच्या कर्तृत्वावर, तर ते आपला राजीनामा टाकून सत्तेतून बाहेर पडलेलं हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे. त्यामुळं आता ह्या 3 वर्षामध्ये पूर्णपणे आणखीन बरीच पानगळ होणार आहे, बरीच पानगळ होईल. आणि ही संपूर्ण पानगळ झाल्यानंतर मात्र पानगळ व्हायला पानच शिल्लक राहणार नाहीत.
त्या दिवशी पुन्हा विचाराच्या वृक्षाला नवी पालवी फुटेल आणि भविष्यामध्ये तो विचाराचा वृक्ष महाराष्ट्रामध्ये अत्यंत समर्थपणे मजबूतपणे फुला फळांनी बहरलेला असेल हे आपल्याला भविष्यात बघायला. वा राजाभाऊ, समारोप करताना तुम्ही खूप मार्मिक शब्दामध्ये सांगितलं की ही पानगळ होऊन आता एक नवीन पालवी फुटेल राजकारणाला. त्यामुळं राजकारणाकडे बघणाऱ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी निराश होऊ नये, हताश होऊ नये आणि अपेक्षा थोडी वाट पाहावी. थोडं सोडत धन्यवाद. बेधडक या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स फक्त जरूर नोंद करा आणि द रिंगण लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.